विद्यार्थी मित्रांनो, हा प्रश्न कसा सोडवायचा बघा. इथं संख्या दिलेल्या आहेत आणि त्याच पद्धती इथं एक संख्या असणार आहे, ती शोधायची आहे. या तीन संख्यांचा संबंध ज्या प्रकारचा आहे त्याच प्रकारचा संबंध इथं असणार आहे. आणि म्हणून आपण सुरुवातीला काय करूया, या 13 अधिक 19 अधिक 4 केलं तर आपल्याला 36 मिळत आहेत. 17 अधिक 9 अधिक 10 केलं तरी सुद्धा आपल्याला 36 मिळत आहेत. इकडं 36 बेरीज मिळत नाही, कारण ऑलरेडी ते 128 आहे. 128 अधिक 32 केलं, पुढची संख्या आपल्याला कोणती मिळायला पाहिजे या 36चं निरीक्षण करून आपण ठरवूया. 36ला 6 न भाग जातो, 36ला 6 न भाग जातो, 12 न भाग जातो, 12 न भाग जातो. मग या सगळ्यांची बेरीज केली असता 12 न भाग जाणारी संख्या मिळते असं जर गृहीत धरलं तर या दोन्हीची बेरीज केल्यानंतर आपल्याला 160 मिळतात. आणि 160च्या जवळ कोणती संख्या अधिक केल्यानंतर, पर्यायातील कोणती संख्या अधिक केल्यानंतर आपल्याला 12 ने भाग जाणारी संख्या मिळणार आहे. जर आपण 20 अधिक केले तर आपल्याला 180 मिळतात आणि 180ला 12 ने भाग जातो. त्यामुळं पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं उत्तर असणार आहे.